चक्र आहे 16 आऱ्यांचं आणि वरती जे आहे हे खालच्या बाजूला BS आहे. 4 फूट रुंदी आहे आणि 2.5 फूट लांबी आहे. 4 फूट लांबी 2.5 फूट रुंदी अशा प्रकारचा हा ध्वज आहे. त्याच्यानंतरची आपण सगळी माहिती शाखेचे सन्माननीय अध्यक्ष शाखेचे GOC आपण दोन्ही तासा मिळालेली आहे आणि हे मुठ्ठीबंद आहे. समोर हा देश सावधान आहे. अशाच प्रकारे विश्राम म्हटलं तर डाव्या पाय उचलायचा आणि 1 फूट बाजूला मारायचा आणि दोन्ही पाय हाताचे बोटं इकडे विश्राम आहे. बघा माझ्यासाठी बघा हे सावधान विश्राम पोझिशन आहे माझी 1 फूट. आता माझ्यासाठी परत चेंज करतो. सावधान पाय उचलायचा आहे. डाव्या पाय उजव्या पायाच्या बाजूला पाय मारायचा आहे. 6 इंचाचं अंतर ठेवायचं आहे. दोन्ही हात मुठ्ठी बंद अंगोठे समोर आणि समोर वळले आहे. हे सावधान झालेलं आहे. माझ्यासाठी परत विश्राम 1 सावधान 1 कळलं. सावधान होऊनच आपल्याला या ठिकाणी शाखेचे GOC विमलानंद कांबळे यांना ध्वजारोहण करायचं आहे. नंतर आपण उद्घाटनासाठी जाणार आहोत आतमध्ये. सावधान विश्राम सावधान. हे खेचायचं साहेब इकडचं. हा या का साहेब बांधून घ्या. तुम्ही इथेच बांधा खाली ताराजवळ. वर घ्या उचल्या जरा. हा ठीक आहे सर. बांधून घ्या नंतर बोलताना. समता सैनिक दल को सलामी देंगे. सलामी दो. जय हिंद. जय हिंद. जय हिंद. 1 2 ऑफिसर कळलं आपल्याला. आता आतमध्ये उद्घाटन करायचं आहे. 3-25 होईल. आज आणि महानगर जिल्ह्यातर्फे आमच्या जो संपर्क केला आहे त्याप्रसंगी उपस्थित आणि महानगर जिल्हा अध्यक्ष आदरणीय होतील. त्याचप्रमाणे संघटना शिक्षक म्हणून मुलारे होते शिक्षण जनरल. त्याचप्रमाणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष उपाध्यक्ष आदरणीय डॉक्टर आरके होते मेजर जनरल. त्याचप्रमाणे सचिव म्हणजे देवराज मोरे होते लेफ्टनंट कर्नल. त्याचप्रमाणे ह्या कार्यक्रमात उपस्थित ठाणे महानगर जिल्ह्यातील पदाधिकारी पदाधिकारी. त्याचप्रमाणे आज उपस्थित जिल्ह्यातील यांना सर्वांना बोललं. प्रथम अध्यक्ष आदरणीय होते त्याचप्रमाणे देवराणी गुरुजी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या सर आगे गुरुजी का 8 लाख फोटो इथे एक मिनिट 1 सेकंड. हां उदाहरणाची एक पेटवा की झालं. एक पेटवा. Namaste.
टाइम मिळेल टाइम पळ 1 2 3 1 आणि ओढून पाय आला पाहिजे पाठीमागून नाही असा नाही ब्रेक टाइम मिळेल टाइम पळ 1 2 3 1 ब्रेक आगे बघायचं नाही पायाकडे कोण चुकतोय ना मला इथून दिसते पण मी त्याला सांगतो चूक होते चूक सुधारून घे काय सांगतो आपल्याच्याने आता चूक झालेली आहे आपण सुधारून घ्यायची आहे तो हो 3 1 पीछे मुड़ बहुत बढ़िया वो क्लब 1 2 1 2 3 1 2 1 2 3 1 2 1 2 ये तीनों नया आएगा जवान काउंट करो मुंह से बोलो 3 1 पीछे तमाम पूरा कंप्लीट होने के बाद कार्रवाई तब तक नहीं कार्रवाई पीछे मुड़ ये बोलता है जवान ये हो गया 14 साल का जवान ये है बात क्या बात है 1 2 1 2 ऐसा चला एकदम आराम से चलो और सामने देखो कुछ टेंशन किसको है क्या टेंशन लेने का लेडी के ऊपर चलना है 1 2 ठीक है चलो तैयार है चलो आ जाओ तीनों 3 में स्विमिंग करना है स्विमिंग हाथ का स्विमिंग करना है हाथ का स्विमिंग करना है तीनों 3 में मध्य से चलो 1 2 1 मुट्ठी बंद कर 1 2 1 2 कदम निकाल 1 2 1 2 1 2 1 2 हम 1 2 बंद करके चलना और सामने चलना है ऐसा खाई नहीं आराम से चलो ना आराम से 3 में मक्के से आगे जगह नहीं तो भी चलो जगह पे चलो जगह पे चलो जगह पे चलो जगह पे चलो स्विमिंग करो स्विमिंग करो स्विमिंग कर रहे हैं खाना खाता तू गौतम राहुल वो बाजू मुंह कर साहेब बाजून घ्या खाली तारा जाऊ वर घ्या उचला जरा हलवा जरा नक्की आलं हो हा ठीक आहे हा ठीक आहे चला या खाली बांधून या नंतर करू चला साईड बांधा सर में कोई कुछ नहीं करेगा हम बोलते सावधान पोजिशन
सावधान में एक साथ आराम से करना है। 1 2 1 2 1 2। क्या काउंटिंग है? 1 2 1 2। आराम से घाई नहीं करना है। कदम स्टार्ट। 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 हम एक चलो तुम्हारा क्या नाम है? करके बताओ। कदम का 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2। हम बोले तो उधर तुम खाली बोलेगा, भाई हम बोलेगा ना तो उधर खाली बोलेगा। बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिक दलाची निर्मिती का केली? हिंदी आपको तो थोड़ा चलेगा ना? थोड़ा मराठी भी चलेगा। चलेगा ना? नहीं, हिंदी में बोलूंगा ना, चलेगा। इसमें कुछ ये नहीं। तो क्यों किया? और ये देखने के लिए आपको मालूम है, पहला के जमाने में ऐसा था कि जैसा हम लोगों को अछूत मानते थे, और दूसरी बात है बाबा साहेब आंबेडकर को भी ये सहना पड़ा है। बाबासाहेब आंबेडकरांना पण हे भोगावं लागलं, मी पण भोगलेलं आहे लहानपणी, जेव्हा मी लहान असताना. आता ज्या समजा जे यंग पिढी आहे त्यांना काही माहीत नाही, परंतु असं पाणी पिलेलं आहे, जनावरांच्या गोठ्यामध्ये जेवण केलेलं आहे, म्हणजे अशा प्रकारचं होतं. मग हे बाबासाहेब आंबेडकरांना पण हे चटके भोगले, आणि त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांना पुढचं शिक्षण घ्यायचं होतं. रामदेव बाबाची नोकरी गेली, आणि मग पुढचं शिक्षण घ्यायला काय करायचं? मग बाबासाहेब आंबेडकरांचे गुरुजी त्यांनी सांगितलं की आपण सयाजीराव गायकवाड बडोद्याचे सरकार संस्थानिक होते ना छोटे छोटे, आणि ते तुम्हाला शिक्षणासाठी मदत करतील, आणि म्हणून ते त्या ठिकाणी घेऊन गेले आणि उधर लेके गए बड़ौदा में. और बड़ौदा के सयाजीराव गायकवाड उन्होंने बोला कि अच्छा, तो वो बोला कि ये बच्चा ऐसा है और ये उसको पढ़ना है. तर सयाजीराव गायकवाड बोले कि ठीक है. तो उसको बोला कि भीमराव को, आपने बाबा साहब को बोलिए, भीमराव उनका नाम था ना, कि आप कौन से विषय में सीखने वाले हैं, अच्छा स्टडी करने वाले. तो बाबा साहब अम्बेडकर के बोले मुझे अर्थशास्त्र में, पॉलिटिकल साइंस, सोशल समाजशास्त्र और मानसशास्त्र, 4 विषय का मुझे सब्जेक्ट का मुझे अध्ययन करना है. वो बोले ये क्या के लिए आप करते, इतना बड़ा कैसा आपका हो जाएगा, तुम्हें मैं करूँगा. तो वो बोले कि ये क्यों कर रहे हो? तो बोले अर्थशास्त्र का स्टडी मैं इसके लिए कर रहा हूँ कि मेरा समाज गरीब है, उनको अर्थार्जन करने का या पैसा कमाने का साधन कुछ नहीं, मगर ये मैं अगर पढ़ूंगा तो मेरे जो भाई बहन है उनको मैं बताऊंगा ये ऐसी ऐसी बात है, ऐसा काम करेंगे तो जो पैसा आपको मिलेगा. इसके लिए मुझे अर्थशास्त्र का अध्ययन करना है. पॉलिटिक्स आपको अध्ययन क्यों करना है? पॉलिटिक्स राजकारण है ना, शासन करती जमात हमको करना है ना. तो वो बोले कि ये किस लिए करा, क्यों? कि मेरे समाज में या मेरे भाई बहनों को कौन सा भी पद मालूम नहीं है, राजकारण मालूम नहीं, इसके लिए राजकारण मालूम होने के लिए मैं पॉलिटिकल साइंस यानी राज्य शास्त्र का स्टडी करने वाला हूँ. सोशल सर्विस का क्यों कर रहे हो? ये समाज मुझे एक इकट्ठा बांधना है, इस समाज को मुझे एक इकट्ठा करना है, इसके लिए मैं समाजशास्त्र का अभ्यास करने वाला हूँ. और मानसिकता, हम लोग बोलते हैं ना, कोई आदमी रहता है, अभी किसी को बुखार है या कोई समझो बीमार है, कोई लोग क्या करते, बीमार पड़ा और रहेगा ना, जोर जोर से चिल्लाते, वह चिल्लाने से उसका दर्द कम होता है क्या? नहीं होता है ना. मगर मानसिकता उसकी बनती है ऐसी कि नहीं, मैं जोर से चिल्लाऊंगा तो मेरा बुखार है या कुछ दर्द है कम हो जाएगा, मगर होता नहीं. ऐसी मानसिकता हमारे समाज की थी कि नहीं, हमको खाने को मिलता है ना, खाने का और सोने का है. तो इसको बदलने के लिए मैं मानसशास्त्र का स्टडी करने वाला हूँ. और आपको मालूम है 25 रुपये बाबा साहब को स्कॉलरशिप मिली, समझते ना स्कॉलरशिप, गौतम जी समझ रहे? चालेल ना हिंदीमध्ये बोललो तर? आणि मग 25 रुपये त्याला स्कॉलरशिप मिळाली बाबासाहेबांना. 25 रुपये साहेब गेले आणि चांगल्या प्रकारे उच्च शिक्षण संपादन केलं. बॉम्बे में आ गए. आने के बाद उनको करार हुआ था ना उसी टाइम कि अगर तुम अच्छा पढ़ाई करके आओगे तो हमारे संस्था में आपको काम करना पड़ेगा. और इसी तरह से वो गए, बड़ौदा गए. तो आपको मालूम है क्या हुआ?
एक चपरासी प्यून जिसको हम बोलते वो देख के फाइल देता था। पानी पीने का भी उनका अलग गिलास था, चाय पीने का भी उनको कुछ अलग थी। तो ये सब देखे बाबा साहब के दिल में एकदम ऐसा होता था, क्या करूं, मैं इतना पढ़ा लिखा हूँ, मुझे इतना तकलीफ है, तो मेरे भाई बहन गांव में उनको क्या तकलीफ होती। वो मैं नौकरी नहीं करूँगा, और उसके कारण उनके पिताजी भी बीमार पड़े, छोड़ के आ गए। छोड़ के आने के बाद उन्होंने ज्यादा अपना समाज ज्यादा था, उधर जाके क्या किया उन्होंने, समाज लोगों स्वाभिमान जगाने की काम किया। यानी कैसा था पहले जमाने में, हम लोग मरा हुआ ये जो जानवर था उसका मांस खाना, गंदा काम करना, कोई मयत हो गया तो उसका सामने जाके उधर बोलने का, और ये महिला उठा के लेके जाने का, ऐसे ऐसे जो नीचे जो गंदा काम था वो हमसे करवा लेते थे। तो ये बाबा साहब अम्बेडकर ने बोले कि ये काम करने का नहीं, अपने अपने मोहल्ले में जाके वो पढ़ा रहे थे। तो जब वो पढ़ा रहे थे, जब भी एक हाथ जो ऐसा जो जातिवादी लोग हैं उनको धमकी के फोन आने लगे, दूसरी बात खून से लिखा हुआ खत आ गया उनको, और ऐसा ही एक खत माता रमाई के हाथ में गिरता है, रमाई रो रो के चिल्लाते की ऐसा कैसा खत आ गया, म्हणजे रक्ताने लिहिलेलं पत्र होतं। आणि बाबासाहेब आंबेडकर संध्याकाळी घरी आले, आणि संध्याकाळी घरी आलेल्या माता रमाई दाखवतात, साहेब रक्ताने लिहिलेलं पत्र आलं हो, तुमच्या जीवाला धोका तर नाही। मला बाबासाहेबांना किती मोठा विश्वास होता है ना। बाबासाहेब म्हणले रामू वेडी आहेस का, एवढा मोठा समाज माझ्या पाठीशी आहे, माझ्या केसाला कोण धक्का लावू शकत नाही, म्हणजे एवढा मोठा विश्वास होता समाजावर आपल्या। आणि तशा प्रकारे मग आपल्याला माहित आहे, आपण सुद्धा कोकणामधलेच आहे, हा नसतो कोकणामध्ये येतो, इकडचे जास्तीत जास्त लोक काय होते मिलिटरी मध्ये होते, आणि मिलिटरी मधून निवृत्त झालेल्या लोकांनी काय ठरवलं की आपल्याला बाबासाहेब आंबेडकर ज्या ज्या ठिकाणी जातात त्या त्या ठिकाणी जाऊन आपल्याला त्यांच्या सभेला काय करायचं आहे, कंट्रोल करायचं आहे, किंवा त्यांच्या सभेचं रक्षण करायचं। आणि तशा प्रकारे मग आपल्याला माहिती 1927 चा काळ कसा होता, क्रांतीची सुरुवात होणार होती, बाबासाहेब आंबेडकर पाण्याला आग लागणार होते है ना, पाणी स्पर्शन करणार होते, पाण्याला स्पर्श करणार होते। आणि 1927 ला लिहून या, 3 मार्च 1927, 3 मार्च 1927 भीम सेवक दल, लिखो ना, 3 मार्च 1927 भीम सेवक दल का निर्माण किया, भीम सेवक दल ची निर्मिती केली। त्याच्यामध्ये निवृत्त मिलिटरी वाले किती होते, 15 लोक होते, किती होते, 15 लोक होते, मिलिटरीतून रिटायर झालेले, म्हणजे सगळे बंदुका वगैरे सगळे काय होते त्यांना चालवायला येत होत्या, आलं का लक्षात। आणि मग आपल्याला माहित आहे, मग बाबासाहेबांनी काय केलं, 19 आणि 20 तारीख, मार्च 19 आणि 20 तारखेला आपल्या सर्व समाज बांधवाला कुठं बोलवलं, महाडला बोलवलं, आणि महाडला बोलवलं आपल्याला माहित आहे 27 ला बाबासाहेब आंबेडकर पाण्याला स्पर्श करणार होते। 19 ला उद्याच कशा प्रकारे नियोजन करायचं तेव्हा मग बैठक सुरू झाली, बैठकीमध्ये त्याच्यामध्ये पण चौदार होत ना, पण त्याचं खरं नाव काय, चौद्वार, चौद्वार म्हणजे चारी बाजूनं त्याला उतरण्यासाठी काय पायरी आपण बघितलं असं है ना। पण ह्या जातीवादी सरकार जातीवादीच्या लोकांना काय बोलले, याला 14 अडथळे, पण चौद्वार असं नाव आहे त्याचं। आणि तशा प्रकारे बाबासाहेब आंबेडकरांनी 19 ला सगळं कार्यक्रम झालं, कसे जायचं, शांततेत जायचं, अशा प्रकारे सगळं नियोजन ठरवलं। आणि बाबासाहेब आंबेडकर आपल्या रेस्ट हाऊसला गेले असताना हे 15 लोक मिलिटरीतून रिटायर झालेले, ते 15 लोक त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांकडे गेले आणि त्यांना सांगितलं की साहेब आम्ही भीम सेवक दलाची स्थापना केली आहे। बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले, मुझे नाम के वास्ते सैनिक नहीं चाहिए, तो मुझे काम के वास्ते सैनिक, म्हणजे नावासाठी मला सैनिक नको आहे, काम करणारा मला सैनिक पाहिजे। आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची 11-12 वाजले असतील, रात्री कार्यक्रम होऊन गेले घरी, तेव्हा म्हणजे रेस्ट हाऊसला हे लोक गेले तेव्हा 12 वाजले असतील। मग 12 साहेबांनी मग काय केलं, भीम सेवक दलाचं नामांतर केलं इक्वालिटी आर्मी फोर्स, इक्वालिटी आर्मी फोर्स म्हणजे समता सैनिक दल, लिखलो नहीं आ रहे, समता सैनिक दल आर्मी फोर्स।
इक्वालिटी आर्मी फोर्स किंवा समता सैनिक दल कधी निर्माण झालं? 20 मार्च 1927. प्रश्न तुम्हाला विचारला पुन्हा, समता सैनिक दलाची निर्मिती कधी झाली? काय लिहिणार? 20 मार्च 1927 लिहिलं. आता मग तुम्ही संकल्प केला की नाही आम्हाला बाबा समता सैनिक दलाचं शिबिर केलं पाहिजे. भारतीय बौद्ध महासभेच्या संरक्षक महाउपासक भरत आंबेडकर यांनी सांगितलं घर तिथं सैनिक पाहिजे आहे की नाही, आणि म्हणजे गाव तिथं बोर्ड पाहिजे समता आपल्या भारतीय बौद्ध महासभा. जसं तुम्ही पण संकल्प केला की आम्हाला समता सैनिक दलाचं, तसं बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिक दलाची निर्मिती केली. मग त्यांनी पण उद्देश ठेवले, काहीतरी उद्देश संकल्प पाहिजे ना. त्याच्यामध्ये लिहा, पहिला लिहा वंश धर्म लिंग भेद, वंश धर्म लिंग भेद, वंश धर्म लिंग भेद जाती, वंश धर्म लिंग भेद जाती यावर आधारलेली विषमता नष्ट करणे, यावर आधारलेली विषमता नष्ट करणे. नष्ट करणे, नष्ट करणे. स्वातंत्र्य समता बंधुता, स्वातंत्र्य समता बंधुता, स्वातंत्र्य समता बंधुता व न्याय, न्याय न्याय बंधुता व न्याय यावर आधारलेल्या नव समाजाची निर्मिती करायची आहे. यावर आधारलेली नव समाज का निर्माण करना है. नव समाजाची निर्मिती करायची आहे. 3 नंबर घ्या, अंधश्रद्धा मुक्त समाज का निर्माण करना है. वो तो लिख लो, ये बात है ना, अंधश्रद्धा मुक्त. क्या नहीं लिख रहे हो तो कोई बात नहीं, रुको सुनो खाली. अंधश्रद्धा मुक्त समाज का निर्माण करना है. मैं ज्यादा लिहायचं त्यांनी गरजेचं आहे. अंधश्रद्धा मुक्त समाज का निर्माण करना है. व्यसन मुक्त समाज का निर्माण करना है. व्यसन मुक्त, शराब वगैरह पीते ना, वो व्यसन का करना है. व्यसन मुक्त समाज का निर्माण करना है. नशा मुक्त समाज, नशा मुक्त समाज. राहणे, सेवेत तत्पर राहणे म्हणजे टाइम इज मनी. ही सुद्धा आपल्या सामाजिक जीवनामध्ये उपयोगी पडते आपल्याला. सेवेत तत्पर राहणे, सेवेत तत्पर राहणे आणि आंबेडकर परिवाराचे रक्षण करणे. आंबेडकर परिवाराचे रक्षण करणे. आता ऐका, वंश धर्म लिंग भेद जात यावर आधारलेली विषमता नष्ट करायची आहे. म्हणजे त्यावेळेचा काळ आहे, ह्या जातीचा त्या जातीचा आहे ना. आपल्यामध्ये होते अगोदर कोण काय सोमसी कोण काय मला न दिसतं ना. तर बाबासाहेब आंबेडकर जाती येता नको आहे, कारण बुद्धाच्या काळामध्ये पण समानता होती. आज आम्ही असिस्टंट स्टाफ ऑफिसर असलो तर आमच्या बाजूला पण माता भगिनी, आमच्या महिला सुद्धा आमच्या पोस्टला आहेत. मेजर जनरल आहेत, असिस्टंट लेफ्टनंट जनरल आहेत. म्हणजे समता. म्हणून वंश धर्म वगैरे काय ह्याच्यात नाहीये. म्हणून ही मला विषमता दूर करायची आहे, म्हणून मी समता सैनिक दलाची निर्मिती केली. स्वातंत्र्य समता बंधुता न्याय यावर आधारलेली नव समाजाची मला निर्मिती. स्वातंत्र्य आहे का आता आम्हाला? बाबासाहेबांना आहे स्वातंत्र्य आहे का? आहे. मला तर वाटते नाही स्वातंत्र्य. काय स्वातंत्र्य आहे? मी जिल्हा परिषद शाळेत शिकलो, जिल्हा परिषद शाळा आता बहुतांश पर्सेंटेज मध्ये 1-2 असतील, पण पर्सेंट मध्ये तर बदली सगळे हे म्युन्सिपालिटीच्या शाळा आहेत का आता? आहेत काही ठिकाणी, म्हणजे 10 होते तिथं 2-3 आहेत. सगळं स्वातंत्र्य आपलं काय केलेलं आहे? हिरावून घेतलेलं आहे. जातीवादी सरकार राज्यामध्ये पण आहे आणि केंद्रामध्ये आहे, आणि म्हणून आम्हाला जागे राहावं लागणार आहे, है ना. अमरदादा म्हणतात ना, काय म्हणतात? जागे असावं
भीमाचं बिंदू जागा असावं आहे ना. तर आपल्याला जागा राहणं महत्वाचं आहे. आणि म्हणून आपल्या स्वातंत्र्यावर या लोकांनी काय केलं, गदा आणलेला आहे. आणि म्हणून आपल्याला त्याच्यासाठी माझा कोणतरी पाहिजे है ना. विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल, त्या ठिकाणी माझं घराणं मी सांगणार कोणाला है ना. आपल्याला माहित असेल एक माणूस गृहमंत्री नावाचा बिंडूक माणूस, तो बोला कि अम्बेडकर लेकर क्या करते हो, अगर इतने टाइम किसी भगवान का नाम लेते तो तुम्हारा उद्धार होता है ना. बोला, सगळ्यांनी ऐकलं. पण आता आमचा माणूस म्हणायची पण लाज वाटते मला. पण आपला बहुजनाचा खासदार तिथं म्हणतो, क्या बोलतो, उन्होंने ऐसा बोला ही नहीं है ना, वो खाली आपने उसका गलत अर्थ निकाला बोलला का नाही. मग पण ऐकलंय ना सगळ्यांनी. म्हणजे अशा प्रकारचे लोक आहेत. म्हणून माझं जे घटनेला मानणारे लोक आहेत, बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे लोक आहेत, त्यांना आम्हाला निवडून द्यावं लागणार आहे. म्हणून नव समाजाची मला निर्मिती करावी लागणार आहे. बरोबर. अंधश्रद्धा मुक्त समाजाची निर्मिती करायची. आता आलं उद्यापासून सुरुवात आहे बघा. आमच्या सुद्धा महिला मस्त नटून छटून जातात खेळण्यासाठी. म्हणजे तुम्ही नसतात, एक उदाहरण सांगतो आहे का नाही. काय दिलं, सत्य आम्ही सोडतो आणि असत्याच्या पाठीमागे लागतो. सांगा, त्यांचं कुळ, गाव, बापाचं नाव, आईचं नाव माहित आहे का. बुद्धांच्या आई बापाचं नाव माहित आहे, बाबासाहेबांच्या आई लोक आहे का नाही माहित. मग आम्ही सत्य सोडतो आणि असत्याच्या पाठीमागे लागतो. आणि म्हणून श्रद्धा असू द्या, आंबेडकर परिवार तुमची श्रद्धा अंधश्रद्धा आहे का, ती श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. आता उदाहरण एक सांगेन मी. सध्याचं व्हायरल वगैरे ताप येतो माणसाला, बुखार आता है कि नहीं. हाँ गौतम जी, आता है ना बुखार. बच्चों को 5-5 6 दिन नहीं होता है. डॉक्टर के पास गया, डॉक्टर ये क्या बोलते हैं, वह 5 दिन आपको दवा लेना पड़ेगा. 5 दिन के बाद उस बच्चे का बुखार कम हो जाएगा. मगर वो 2 दिन हो गया, बुखार थोड़ा कम होते रहा. आजू बाजू बॉम्बे में हम लोग अलग अलग घर के लोग रहते हैं ना. एक औरत आके पूछते, ताई जी आपका बच्चा दिखता नहीं, क्या हो गया. अरे उसको बहुत बुखार है, 3 दिन हो गया. वो क्या बोलती, वो अंधश्रद्धा रहती ना. अरे वो बोलती है उधर नाके पे खड़ा रहता है, उसको हो गया है, इसके लिए उसका बुखार. अभी वो माँ है, 9 महीना अपने पेट में रखा है ना. वो बोलती है अभी क्या करना. तो बोलती चलो ताई जी मेरे पास बहुत बड़ा ये है, लंबे लंबे बाल वाला, उसके पास जाएगी तो तुम्हारा बच्चे का अच्छा हो जाएगा. फिर हमारा भाई आता है शाम को काम से, बोलते बच्चों को दूसरे डॉक्टर के पास लेके जाना है, ये डॉक्टर अच्छा नहीं है. हाँ, दूसरा डॉक्टर, वो भी बच्चा है, इसके लिए उन्हें पैसा दिया, काम भी गया. दूसरे दिन फटाक से वो भाई आती है, चलो जाने का है ना. हाँ जाने का. उसको तो पैसा खर्च कर, तिला पैसा खर्च करायचं का नाही करायचं. पैसा कोणाचा, त्या मुलाच्या आईचं जाणं. रिक्षा केला, गेली तिकडे, काय 2-4 हजाराची वाट लावली. मुलाला 4 दिवस झाले असते औषध पाजून. किती दिवस झाले, 4 दिवस. डॉक्टरला काय सांगितलं, 5 दिवस तुम्हाला मुलाला औषध पाजावं लागेल. आला 4 दिवस. दुसऱ्या दिवशी सकाळी 5वा दिवस, सकाळी मुलांना आंघोळ वगैरे केला, म्हणजे एकटीला नाश्ता केला, 1 डोस पाजला. मुलाचा ताप जवळजवळ 50 ते 60% कमी झाला, पोराचा ताप आहे का नाही. आणि मग लगेच ती बाई 11 वाजता आली, म्हणजे ताई कसा हो ताप, ताप एकदम गेला. लगेच काय बोलणार ती, बघा मी म्हणलं होतं ना, लांब लांब केसाच्या बाबाकडे गेलं की ताप बरा. मग त्यामुळे ताप बरा झाला का. ताप कशामुळे बरा झाला, 5 दिवस तुम्ही औषध पाजलं. आणि म्हणून अशा प्रकारे अंधश्रद्धा मुक्त समाज निर्माण करायचा आहे. म्हणून बाबासाहेब, आता समजा मी ड्रेस घातलाय का, आता गुरुजीने ड्रेस घातले आणि एखाद्या देवळात गेले पाया पडायला, त्याला तर कोण बघितलं काय म्हणतील, बाबासाहेब आंबेडकरचं साहेब देवाच्या पाया पडतो. त्यांची इज्जत जाईल का फक्त एकट्याची, नाही, संस्थेची इज्जत जाणार आहे. त्याच्यामुळे आपण त्या गोष्टीला आपण सांगा, माझ्यापेक्षा संस्था मोठी आहे, मोठा नाहीये, हे लक्षात. म्हणून अंधश्रद्धा मुक्त समाजाची निर्मिती. नंतर दुसरं काय म्हणजे व्यसनमुक्त समाजाची निर्मिती करायची आहे ना. आपले बांधव आता खूप असे टवटवीत चेहरे दिसत नव्हते. मागील 10-20 वर्षापूर्वी जर बघितलं ना, की तुमच्यासारखे टवटवीत चेहरे नव्हते दिसत आहे ना. 200 कमवले की 100 रुपये टाकूनच यायचे. अक्षरशः तुम्हाला सांगतो, गंगाखेडच्या ठिकाणी मी गेलो होतो. मी असं सांगत असं, एक मुलगी अशी छोटी 8वी-9वीतली मुलगी होती, ते रडत होती. मी त्याला बेटा काय झालं रे, तर ते हो गुरुजी माझे वडील पण MTN मध्ये आहेत, पण अक्षरशः ते जर आले ना
घराच्या दारात आम्ही खाटकाली लुटून बसतो. सांगा काय त्या मुलांचं भवितव्य असणार. म्हणलं का तर म्हणले दारू पिलं. म्हणलं उद्या घेऊन ये. 2 दिवसाचं शिबिर असायचं अगोदर. आता 1 दिवसाचं लिंबडा साहेबांनी 22 पासून दिलं. आणि मग दुसऱ्या दिवशी तो माणूस आला, पाठी बसला होता. मी तेव्हा असं सांगू लागलो ना की आपण जर व्यसन नाही ऐकलं की तुमची पिढी बर्बाद होणार. तुमचं तर संपलंय आहे ना, पण मुलासाठी तुम्हाला कमवावं लागणार. अक्षरशः त्या माणसा डोळ्यात धारा लागल्या आणि मला गुरुजी मी खरंच चुकलो. बरोबरच मुलं मला खूप मिळालं. म्हणजे त्यांचं भवितव्य काय? हे मुलं अभ्यास करणार नाही. तुमच्या दडपशाहीमध्ये ते अंधारामध्ये झोपून जातात, जेवतात का नाही जेवतात. बायकोचं पण तेच हाल. आणि नाही गुरुजी मी सोडणार. आणि म्हणून अशा प्रकारे आमदार आपल्या व्यसनमुक्त समाजाची निर्मिती करायची. आता मला जर आम्ही 6 डिसेंबरला आपण हे गुरुजी बसलेले पाठीमागे सगळे ड्युट्या करतात. 1 तारखेपासून 8 तारखेपर्यंत ड्युट्या असतात. 6 तारखेला संपतो, 7 तारखेला मीटिंग असते आणि 8 तारखेला किंवा आम्ही 7 तारखेला संध्याकाळी घरी नॉनस्टॉप ड्युट्या असतात. मग मला सांगा जर व्यसनी माणूस असेल, ऊन लागलेलं आहे, अशा ठिकाणी जर त्याला उभं केलं करेल का ड्युटी? एक तर चक्कर आहे ना, खाल्लं नसल्यामुळे चक्कर येईल, तो पडू पण शकतो. आणि ड्रेस घातलेला माणूस जर रस्त्यावर पडला, लोक काय म्हणतील त्याला? चक्कर आली त्याला, पण लोक काय म्हणणार? दारू पिऊनच पडलं. बघा बाबासाहेब आंबेडकरचं सैनिक दारू पिऊन पडले. मग बाबासाहेब आंबेडकरचा अपमान आहे का नाही? आणि म्हणून बाबासाहेब म्हणजे व्यसनमुक्त समाजाची मला निर्मिती करायची आहे, म्हणून संपसैनिक दलाची निर्मिती. सिंगलच खेळ आहो, सिंगलच एवढ्या स्पीडमध्ये चालते ना, तर याचा आता ही जागा नाहीये ना, तर आपल्याला हे डबल काठी आहे. ही डबल काठी असते तर आपण कशी पण फिरू शकतो. सिंगल काठी आहे आपल्या हातात घ्यायचे. ही आपल्या हातात काय आहे? सध्या तलवार आहे. जर तुम्हाला तलवार फिरवायची असेल, वरती घ्यायची, खालून त्याच्यात काढायची, पायातून काढायचं. आपल्या ही एवढ्या स्पीडमध्ये चालणार आहे, कळलं? हातात. आणि ही पकडली, काठी चालवायची सैनिकांनी. समोर हे असं चालेल, सैनिक या बाजून ज्याप्रमाणे ते लोक चालतात त्याच्याप्रमाणे. काठी बदल, दिशा बदल, बाजू बदल, याच्यामध्ये सावधान विश्राममध्ये प्रेम. आता ही काठी सावधान, हे विश्राम, हे सावधान, दिशा बदल, बाजू बदल, बाजू बदलली, प्रेम मध्यशे एक काठी. हे संरक्षण आहे आपलं. अशा अनेक प्रकारे तुम्हाला काठ्या असत्या तरी इथं आम्हाला संचालन करता आलं, सांगता आलं असतं. सिंगल हातामध्ये काठी जसे पाहिजे तशी तुम्ही फिरू शकता. हे काठी हे फक्त तुमचं वळलं पाहिजे यासाठी. आता ही काठी या बाजूला हे बॅकला जाते, या बाजूला ही बॅकला जाते, ही समोर येते, ही बॅक जाते, ही समोर येते, ही बॅक जाते, ही समोर येते. एवढे हे बॅक जाते, समोर येते, अशा प्रकारे येते. तुम्हाला असं करायचं, ही काठी बॅक घेऊन समोर तुम्हाला मारता येते. जसं पाहिजे तसं तुम्हाला कुठल्याही बाजूने काठी, हातात जर काठी आली ना माझ्या, तर कशी पण मारता येते. अशा प्रकारे चालून ही काठी कशी पण फिरवता येते. स्वतःचं संरक्षण, इतरांचे समोर जे असतील त्यामध्ये दांडपट्टा आहे काठीसारखा. दांडपट्टा जर असेल तर आपण 10-12 फुटाचा घेर सहज चालू शकतो. एवढं स्पीड असते. 10-12 फुटामध्ये हा पाईप जरी आला तर तो कचरला जाईल. मग माणूस काय त्याकडे? त्या काठीला एवढं स्पीड असते. आपल्याकडे लॉन्चाक वगैरे आहेत, ते सुद्धा फिरवायला येतात, जमतात. आपण ते करू शकतो. आपलं करू याचं प्रशिक्षण फक्त स्वयं संरक्षण करायचं आहे, स्वतःचं संरक्षण. काठी हातात आल्यानंतर कशी फिरवायची? ही परेड आहे, ही जी परेड आहे महिला सैनिक, हा हे युनिफॉर्म वरती चालायचं. तुम्हाला एकदम शिस्तबद्ध दिसेल. आणि सुरुवातीला जे काय ऑर्डर मिळते त्या ऑर्डरवरती आपल्याला वागायचं. तसं काय असेल तर या ठिकाणी ते मोरे साहेब आहेत, ते सुद्धा तुम्हाला राटाकाठी शिकवू शकतील. काही करायचं नाही त्याच्यामध्ये. 1 दिवस फक्त याच्यामध्ये असं करायचं, इकडे इकडे एका हाताने इकडे टाकायची, इकडे टाकायची, इकडे. जर समजा उलटी टाकायला गेली बस लागली, जर अशी एका टाकायला गेली कुठेतरी त्याच्यात लागते, मग साईडलाच टाकायचं नसतं. साईडला टाकले आणि ते बरोबर कळतं की हे साईडला चढून काठी जाणार, पण कुठे इथे नाही टाकूया. त्यासाठी हात आणि मनगट हे कमी भेटला पाहिजे. ठीक आहे.
चांगल्या पद्धतीने आर्थिक शिक्षण आहे. आपण वेळ बघा 6ची होऊन गेलेली आहे. उपस्थित असलेले अध्यक्ष आणि त्यांची संपूर्ण कार्यकारिणी आणि स्टाफ असिस्टंट DM आचार्य गुरुजी तसेच आपल्याला लाभलेले शिक्षक VD हिराळे गुरुजी यांना सर्वांना आणि इथली सर्व कार्यकारिणी यांना सप्रेम जय भीम. मी तर सर्वप्रथम मी तर पहिला बौद्धचार्य आहे, श्रामनेर आहे आणि आता केंद्रीय शिक्षकाच्या पण परीक्षेला बसलो आहे. आणि तुमच्या सगळ्यापेक्षा बहुतेक माझंच वय जास्त आहे सैनिकापेक्षा. तर मला एवढा उत्साह आहे तर तुम्हाला जास्त आला पाहिजे, कारण मला शाळेत असताना मला माहिती तर भरपूर मिळाली आहे, पण अजून वेगळी जी मला माहिती नव्हती ती मिळालेली आहे. कारण फर्स्ट एड काय आहे हे मला शाळेत सुद्धा मी शिकलेलो आहे. सेफ्टी काय असतं, मी सुरक्षा काय आहे हे मला जवळजवळ भरपूर माहीत होतं. तरी पण काही गोष्टी माहीत नव्हत्या, त्या गोष्टी आता जवळजवळ भरपूर माहीत झालेल्या आहेत. त्यामुळं मी जास्त वेळ न घेता मला हे सैनिकाचं शिबिर खूप आवडलेलं आहे आणि माझी इच्छाच आहे, मी अजून रँक आहे त्याच्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करणारच आहे. आणि संस्थेसाठी कार्य करण्यासाठी मी अविरत कार्य करणार आणि झटणार आहे. इथंच बोल थांबतो. सैनिक बनवणार का नाही? सैनिक पण बनवणार ना, हे पाहिजे आम्हाला. सैनिक बनवणार. गो क्लॅप. मी अशी प्रतिज्ञा करत आहे की वंश धर्म जात लिंग वर्ग यावर आधारलेली सर्व प्रकारची विषमता नष्ट करण्याचा प्रयत्न करेल. स्वातंत्र्य समता बंधुता न्याय या पायावर नवीन विज्ञानवादी समाज रचना करण्याच्या लढ्यामध्ये निकराने लढेल. तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे संरक्षण संवर्धन करून त्यांच्या शिकवणीप्रमाणे वागेल. स्वतःच्या कार्यात सर्व शिस्त पाळून स्वतःच्या आदेशाप्रमाणे अत्यंत शौर्याने इमानाने वागेल. माझ्या वर्तणुकीमुळे स्वतःच्या कार्यात कोणतीही बाधा निर्माण होणार नाही असे वागेल. जय भीम. जय भीम. जय संविधान. जय संविधान. जय भीम. जय भीम.